नमस्कार मंडळी. आता अमावस्या समाप्त झाली आहे आणि लगेच पौष महिना सुरू होत आहे. पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून व्रत करण्याची परंपरा आहे. यंदा पहिला पौष रविवार 21 डिसेंबरला आहे. ह्या महिन्यातील प्रत्येक रविवारी प्रत्येक महिला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, संतान प्राप्तीसाठी सूर्यनारायणाची सेवा करत असते. पौष रविवारी पूजा कशी करावी, पूजा कोणत्या वेळी करावी, पूजा करताना कोणते नियम पाळावे, उपवास कसा करावा, उपवास केव्हा सोडावा, ह्याबरोबर ह्या व्रताचे नियम कोणते आहे, याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यनारायण नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः असं लिहायला विसरू नका. पौष महिना हा सूर्यनारायणाला समर्पित असा महिना आहे. ह्या महिन्यात आपण सूर्यनारायणाचे व्रत करतो, सूर्यनारायणाची उपासना करतो. रविवारी दिवसभर सूर्यनारायणाच्या मंत्राचा किंवा नामाचा जप आपण करत असतो. ह्या महिन्यात सूर्यनारायणाची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते. जर तुमच्याकडे पौष रविवारचे व्रत करण्याची परंपरा नसेल तरी देखील तुम्ही सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. पौष महिन्यात दररोज सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचे आहे. शक्य नसल्यास रविवारी तरी तुम्हाला अर्घ्य द्यायचे आहे. पौष हा संपूर्ण महिना सूर्यनारायणाला समर्पित महिना असल्यामुळे आपण सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचेच आहे. आता रविवारी व्रताची पूजा कुठे करावी, ही पूजा शक्य असल्यास अंगणातच करावी. अंगण स्वच्छ करून अंगणात पूजा करायची आहे. अंगणात तुळशीच्या जवळ ही पूजा केली पाहिजे. ज्या ठिकाणी सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी ही पूजा करावी. आता शहरात काही ठिकाणी बाल्कनीत पूजा केली जाते. बाल्कनीत पूजा करणे शक्य नसेल तर टेरेसवर देखील तुम्ही पूजा करू शकता. जर समजा बाहेर सूर्यकिरणामध्ये तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तरी देखील तुम्ही आपल्या घरामध्ये देवघराजवळ पूजा मांडणी करावी. सूर्यनारायणाची पूजा आपल्याला सकाळी लवकर करायची असते. सकाळी लवकर उठून सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला अंघोळ वगैरे करून तयारीचे राहायचं आहे. सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. आपल्या अंगणात सडा टाकून रांगोळी काढायची आहे. पौष महिन्याच्या रविवारी केस विंचरू नयेत असं सांगण्यात येते. आपण सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरू शकतो. त्यामुळे सूर्य उगवण्या अगोदरच तुम्ही केस विंचरून घ्या. सूर्य उगवण्याच्या अगोदरच पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्यावी. पूजेच्या ठिकाणी रांगोळीने एक स्वस्तिक काढून त्यावर आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेच करत असतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, एखादे फूल अर्पण करून दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पाटावर वस्त्र अंथरण्याची पद्धत असेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र अंथरू शकता. काही ठिकाणी वस्त्र अंथरले जात नाही तर काही ठिकाणी अंथरले जाते. तुमच्याकडे जी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही करावे. त्यानंतर आपल्याला प्रथम गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. 2 विड्याची पाने घ्यायची,
त्यावर थोड्या अक्षता घालून त्यावर आपल्याला सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे किंवा मूर्ती ठेवली तरी देखील चालेल. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणची प्रतिमा रांगोळीने काढून घ्यायची आहे. सूर्यनारायणाला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. फूल अर्पण करायचे आहेत आणि एखादे फळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाटावर आपल्या उजव्या हाताला आदित्य रानोबाची प्रतिमा काढायची आहे आणि डाव्या हाताला आपल्याला गोपद्म काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीपाने ओवाळून घ्यायचे आहे. पूजा करून झाल्यानंतर सूर्य उगवल्याबरोबर आपल्याला तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्यामध्ये एखाद्या गुळाचा खडा टाकायचा आहे. एक लाल फूल अर्पण करायचे आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा सूर्यदेवाय नमः ओम भास्कराय नमः म्हणून नारायणाला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. उगवत्या सूर्याची किरणे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगली असतात. उगवत्या सूर्याची कोवळी किरणे आपल्या डोळ्यामध्ये आपण घेतल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे 2 मिनिटे सूर्याकडे पाहावे. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी केलेल्या ठिकाणी आसन घेऊन बसायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आदित्य रानोबाची कहाणी पठण करायची आहे. आदित्य रानोबाची कहाणी म्हणजेच पौष रविवारची कहाणी. जर समजा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही घरातील मुलांना किंवा मुलींना ती पठण करायला सांगावी आणि श्रवण करावी. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची आरती करायची आहे. सूर्यदेवाच्या 12 नामांचे पठण करायचे आहे. गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे. दिवसभर सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ह्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. काही महिला फक्त फलाहार घेऊन उपवास करतात. काही महिला सर्व उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात. काही ठिकाणी हा उपवास सूर्य मावळण्याच्या अगोदर सोडला जातो तर काही ठिकाणी सूर्य मावळल्यानंतर हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल, जी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करावा. ही सर्व सूर्यनारायणाची सेवा आपल्याला अगदी विश्वासाने, श्रद्धेने आणि मनोभावे करायची आहे. हे व्रत आपल्या घरात आपण करतो तेव्हा घरातील वातावरण खूप प्रसन्न होते. ही सेवा केल्याने आपल्याला सुख समाधान मिळतं. नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत नाही. सूर्यनारायणाप्रमाणेच नव्याने सुरुवात आपण करायला लागतो. कुठल्याही कामात अपयश जरी आले तरी नव्याने उठून सूर्य जसा नव्याने सुरुवात करतो, दररोज नवीन दिवस सुरू होतो, त्याप्रमाणे नव्याने सुरुवात करण्याची आपल्याला सवय लागते. तुम्हाला पौष रविवार व्रताची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.